नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो आहोत कळंब चांडोली जिल्हा परिषद गटामधील खडकी या गावामध्ये. आपल्या समोर जिल्हा परिषदेच्या उमेदवार तुळशीताई भोर आणि चांडोली गणाच्या उमेदवार सीमाताई खिलारी या आहेत. आता या ठिकाणी खडकी गावचे ग्रामस्थ देखील आहेत. आपण त्यांच्यासोबत प्रथम चर्चा करणार आहोत. आता उमेदवार तुमच्या गावात प्रचारासाठी आलाय, कसा आता तुम्ही पाठिंबा देणार आहे त्यांना? अहो, हे आमच्या गावाचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे. तुळशीताई जुने जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या मार्फत आमच्या गावामध्ये करोड रुपयाची कामं झालेली आहेत. आणि आता पुन्हा दुसरे एक आणखी सहानुभूती दादांचे यांनी, कारण आमच्या गाव जेवढं वळसे पाटलांना प्रेम करतं तेवढं दादावर प्रेम करतं. त्यामुळं सगळ्या लोकांना जरी आम्ही विरोधाकडे गे आमच्या गावातले गेलं तर ते म्हणतात हो नाही, आता तुळशीताईला आणि सीमाताईलाच मतदान करायचं. त्यांच्यामध्ये कामं झाली नाही, कामं झालं नाही असं सांगतायत. अहो, ते म्हणणाऱ्यांना काय, पण ते कधी गेलेत? आता ते तर 15 दिवस झाले, लोकांना माहिती झाली. मग गेल्या वेळेला पडल्यानंतर ते आमच्या गावातच नाही आले, आत्ता आले. आणि तुळशीताई तर तुम्ही सांगा की तुळशीताई ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य झाल्या 2 वर्ष तर त्यांनी भरपूर कामं केली. त्याच्यानंतर करोना आल्यानंतर सर्व जगच थांबलं होतं. तर काही एकट्या तुळशीताई थांबल्या नाही. त्यामुळे सगळीकडे म्हणजे वडिलांना मुलाला भेटायची परवानगी नव्हती, त्यामुळे तर तुळशीताई येऊ शकल्या नाही. परंतु इतरही माध्यमातून त्यांची कामं ही चालूच होती. आलं का तुमच्या लक्षात? कोणी काय विरोधकांचं बरं त्यांचं एक काम दाखवा. मी म्हणतो त्यांनी कुठे एक नट बोर्ड बसवलेला दाखवा. त्यांच्या गावात ते रोज उभे राहतात, त्या चौकामध्ये तुळशीताईने ते पेवर ब्लॉक वगैरे बसवलेले आहे. तिथं शेड आहे तुळशीताईचंच आहे. दुसरं शेड आहे बाजूला, जे जेवणाला लोक बसतात चांडोलीमध्ये, ते शिवाजीराव आढळरावांचं आहे. यांनी काय केलं ते सांगावं ना. दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपण काय केलं ते सांगणे महत्वाचं आहे ना. या खडकी गावात एखादी जी समस्या आहे आणि ती ताईंना सांगणार तुम्ही, अशी कोणती समस्या बाकी आहे? आमच्याकडे तुम्हाला सांगू का, आमच्याकडे रस्ते झालेत, मंदिरांची कामं बघितले तुम्ही, विशीचं काम बघितलं, इतरही आमच्याकडे त्याच्या काही समस्या नाही. या ठिकाणी आता आम्ही मागं बाईट घेतली, त्यामध्ये तिथं सांगितलं होता रस्त्याचा एक प्रश्न होता मोठा मधला. त्या रस्त्याचं तसं साहेबांच्या माध्यमातून काम झालेलं आहे. पण आमची ग्रामस्थांची, त्या लोकांची आणि आमची सर्वांची की हा रस्ता आहे की गावाला दूध लागणारा म्हणजे, आणि ते मोठं ट्रॅफिक असणारा तो रस्ता आहे. तर आमचं हे म्हणणे तुळशीताईलाही सांगतो, आपले पंचायत समितीचे सदस्य ते आणि साहेबांना आमची तीच विनंती आहे. गेले 4 वर्षापासून मला वाटतं आपला अध्यक्ष आहे का इथं, मला वाटतं त्या रस्त्याचं नाव FDR 13 असं काहीतरी आहे. तर तो मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून तो रस्ता व्हावा, नदी ते जोगेश्वरी, आणि ही आमची मागणी आहे. आणि आता परत तुळशीताईंना ते सांगतो आम्ही की त्यांनी हा मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये हा मधला रस्ता घ्यावा. गावठाण ते जोगेश्वरी वाबळे मळा मार्गे हा रस्ता करणं गरजेचं आहे. तर हा आमची बरेच वर्षाची मागणी आहे. 2-3 वेळा साहेबांनी त्याच्यावर 30-40 लाख पाठण्याचं, पण काय की पुढचा करीत तर मागचा परत खराब होतो. तर आमची विनंती की एकदा मुख्यमंत्री सडक योजनेमधून एकदाच तो 2-2.5 किलोमीटरचा रस्ता झाला तर परत काही राहणार नाही. आणि संपूर्ण गावाला मळ्यांना जोडणारा तो रस्ता आहे. थोरमदळा असेल, इकडं नागापूर असेल, वळती असेल, सगळ्यांच्या माध्यमातून तो रस्ता चांगला आहे. पिंपळगावला बी त्या रस्त्याचा उपयोग, आमची तेवढीच मागणी राहिलेली, ती लवकरात लवकर पुरी करतील. तुळशीताई करतील, साहेब करतील, किंवा आपल्या पंचायत समितीच्या सीमाताई त्या करतील, आम्हाला गॅरंटी आहे. आता मारणाराचा हात धरता येतो साहेब, बोलणाऱ्याचं तोंड धरता येतं का? ते काही बोलू द्या, त्यांना काय बोलायचंय ते. तर नक्कीच आता काय सांगा, आता या ठिकाणी दोन्ही उमेदवार आलेत, काय शब्द देणार आहे तुम्ही त्यांना? आमचं खडकी गाव आहे ना, तुळशीताईच्या पाठीमागं, सीमाताईच्या पाठीमागं पूर्णपणे पाठिंब्याने उभे राहणार. समोरून चांगले उमेदवार आहे असं वाटत नाही का? जरी असले तरी त्यांची कामं नाही ना आपल्या इथं काहीच. आणि कधी 5 वर्षात ते दसकिऱ्याला नाही, मैत्रीला नाही, कोणाच्याच सुखदुःखात नाहीये. त्यामुळं आम्हाला माहिती आहे तुळशीताई जरी नसल्या येत तर सचिन भाऊ आणि रमेश भाऊ हे नेहमी आमच्या सर्व सुखदुःखामध्ये, कामामध्ये सहभागी असतात. त्यांना काय शब्द देणार आहे तुम्ही आता? आम्ही चांगल्या मताने त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी आता या ग्रामस्थांनी समस्या सांगितल्या, कसं काय निवारण करणार त्याच्यावर काय बोलणार? नाही, नक्कीच आम्ही सगळे ग्रामस्थ एक मीटिंग घेऊयात आणि जमलं तर साहेबांना हा प्रस्ताव मांडूयात, आणि त्याहून शक्य झालं तर आम्ही CM साहेबांना सुद्धा भेटायची तयारी आहे. 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे, मोठा रस्ता आहे. मोठा रस्ता आहे, हो. ते CM साहेबांना पण आम्ही भेटण्याचा प्रयत्न करू.
तर नक्कीच तुम्ही ह्याचं शब्द देता. हो नक्कीच येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर पहिल्यांदा हा ह्यांचा रस्ता- पहिल्यांदा ह्यांचा रस्ता आपण कसा मार्गी लावू शकतो किंवा काय त्याला अडचण आहे मुळापर्यंत आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू आणि सगळे मिळूनच आम्ही साहेबांबरोबर आणि सीएम बरोबर चर्चा करूयात. खडकी गावच्या ग्रामस्थांना आता तुम्ही काय सांगणार आहे? आता तुम्ही या ठिकाणी प्रचाराला आले. बरोबर खरं तर जसं आम्ही साध्यापणाने जसं प्रचार सुरू करतोय म्हणजे सुरू केलेला आहे पण मला वाटत नाही खडकी गाव ऐकत आहे. सगळेच इवन महिला वर्ग पण आहेत आमच्या पाठीशी. सगळे मैदानात उतरलेले आहेत आणि सगळे आमच्या दोघींच्याही पाठीशी आहेत आणि त्यांचा मी खूप खूप आभार मानते. त्यांनी विश्वास सुद्धा दिलेला आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या ठिकाणी आले तर ग्रामस्थांना काय सांगणार आहे तुम्ही? आता प्रचाराला आता या ठिकाणी सुरुवात करताय. हो आत्ता तर आलेलोच आहे, अजून काही प्रचाराला सुरुवात केली नाही, पण एवढे ग्रामस्थ बघून खूप छान प्रतिसाद आहे यांचा खडकी गावामध्ये. तर आम्ही आज दिवसभर प्रचार करू. कोणाची काही समस्या पाठिंबा मिळताना दिसतोय का ग्राम? हो भरपूर ना आहेत नाही तर उभे भरपूर. हो तर आज दिवसभर काही समस्या असेल कोणाची ती नक्कीच तुळशीताई आणि मी हे समस्या सोडवायचा प्रयत्न करू आणि उलट असेच साथ द्या आम्हाला. आम्ही नक्कीच पुढे जाऊन प्रत्येक समस्या सोडवायचा प्रयत्न करू. आव्हान काय करणार आहे आता तुम्ही? हेच येणाऱ्या 7 तारखेला तुळशीताई भोर यांना जिल्हा परिषदसाठी व मी सीमा रमेश किल्लारी मला पंचायत समिती चांडवली गाण्यासाठी भरपूर मताने निवडून द्या अशी. तर हे या ठिकाणी दोन्ही उमेदवार होते. यांनी सांगितले आम्ही या ठिकाणच्या समस्या सोडू आणि तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहा. पाहू या ठिकाणी आणखीन काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांची देखील चर्चा करणार आहोत. कोणकोणत्या समस्या या ठिकाणी बाकी आहे आणि काय काय सांगणार आहे उमेदवारांना तुम्ही? नाही आता समस्या तर काही शिल्लक नाही आहेत. सगळ्या रस्त्यांची वगैरे कामं झालेली आहेत. मधला रस्ता आहे तेवढा जोगेश्वरी ते खडकी गावठाण हा रस्ता होण्याची एवढीच आमची मागणी आहे, बाकी काही नाही. बाकी सगळी कामं झालेली आहेत आणि आमचा सर्वांचा पाठिंबा तुळशीताई आणि यांना राहणार आहे. सर्वांचा पाठिंबा राहणार आहे. बाबा, काय सांगणार आता? ठिकाणी चेअरमन वगैरे माझे अध्यक्ष यांच्या बरोबर चर्चा केली. खडके गावामध्ये तुळशीताईच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत. या कामाच्या जोरावर ग्रामस्थ नक्कीच तुळशीताईला आणि सीमाताईंना भरघोस मतांनी विजय करतील ही खात्री. तर या ठिकाणी गोविंद खिलारी आहेत. काय सांगाल आता हे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, रणधुमाळी चालू आहे. या ठिकाणी आज जिल्हा परिषदेसाठी तुळशीताई भोर आणि पंचायत समिती चांडवली गणासाठी सीमाताई रमेश खिलारी या 2 उमेदवार आहेत आणि दोन्ही उमेदवार सक्षम आहेत, हुशार आहेत आणि लोकांमधल्या ज्या समस्या आहेत ते नुसतं गाव भेट दौरा करत नाहीत, तर गाव भेट दौरा करत असताना लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या नोटिंग करतात. एका वही पेनवर त्या लिहून घेतात की लोकांच्या समस्या काय आहेत आणि त्या सोडवण्यासाठी त्या निश्चितपणे प्रयत्न करणार आहेत. कारण या वेळेला आपल्याला सगळ्यांना विजय हा घड्याळाचाच आहे आणि घड्याळाचा विजय होत असताना अतिशय सगळे ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत. आमच्या बाराडी गावचे सुद्धा ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे प्रचारामध्ये आहेत, खडकीचे आहेत. ज्या गावांनी आम्ही जातो त्या प्रत्येक गावामध्ये तिथले ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे पाठिंबा देतात आणि काही लोक तर आत्ता आम्हाला सांगतायत की आत्ता काही झालं तरी वळसे पाटलांचेच हात बळकट करायचे आणि हीच खरी श्रद्धांजली होईल की घड्याळाच्या बटनासमोरील बटन दाबून आपण अजितदादांना ही खरी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. यामध्ये कुठले भेदभाव नाही आणि या दोन्ही उमेदवार अतिशय अशा, आता तुळशीताई आपल्याला माहिती आहेत की पहिल्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्याचबरोबर आता सीमा रमेश खिलारी या आता नवीन पंचायत समितीसाठी आहेत. परंतु गावोगावी प्रत्येक ठिकाणी चांगली कामं आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये आता मी ज्या ठिकाणी फिरतो मग प्रत्येक गावामध्ये माझा संपर्क आहेत, तर त्या प्रत्येक गावामध्ये लोक सांगतायत आता फक्त आणि फक्त घड्याळा पुढचंच बटन दाबायचंय आणि घड्याळाच्याच उमेदवारांना निवडून द्यायचंय. कारण सत्तेशिवाय विकास नाही. कितीही तुम्ही केलात, आपण जर एखाद्या रस्त्याचं छोटं मोठं काम असेल तर तुम्ही पाहत असाल, तुम्ही फिरता
तर आपण विरोधकांना सांगितलं की एखादं गम्याला भर ते तो खड्डा बुजव, तर त्यांची ती बुजवण्याची ताकद नसते. कारण सत्तेशिवाय हेच नाही, निधीच उपलब्ध होत नाहीत. तर निधी उपलब्ध होत असताना सत्तेशिवाय निधी नाहीत आणि म्हणून सत्तेतलीच लोक सत्तेसाठी आपण घड्याळाच्याच समोरील बटन दाबून विजय केलं पाहिजे. आणि निश्चितपणे आज तुळशीताई सचिन भोर असतील जिल्हा परिषदेसाठी खूप हुशार आहेत, शिकलेले आहेत. त्याचप्रमाणे सीमाताई रमेश खिलारी आहेत, त्या पण शिकलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महिला समस्या ज्या गावोगावी आहेत त्यांचं त्यांनी नोटिंग करून घेतलंय की महिलांसाठी गावागावामध्ये काय समस्या आहेत. त्या ज्या वेळेला प्रचाराला फिरतात त्यावेळेला त्यांच्याकडे बरोबर एक माणूस असतो की आपल्या गावातील महिलांच्या काय समस्या आहेत त्या नेहमी पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं मांडायच्या आणि त्याचा पाठपुरावा करून त्या महिलांना सुखसुविधा कशा देता येतील हेच त्यांचं मुख्य काम असेल. असो, धन्यवाद. तर नक्कीच या ठिकाणी खडकी गावच्या ग्रामस्थांचा या दोन्ही उमेदवारांना जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. पाहूया येणाऱ्या काळात आता निवडणुकीत काय घडतंय ते. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.